नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो एक आहे ना प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जो ग्रुप बी 2022च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। ठीक आहे, आता प्रश्न काय होता की द टेन्स इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स। म्हणजे खालील वाक्यामध्ये कुठल्या प्रकारचा टेन्स म्हणजे काळ वापरण्यात आलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। आता वाक्य बघा काय म्हटलेलं आहे की इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग। म्हणजे आज सकाळपासून जे आहे ना 8 वाजल्यापासून काय पाऊस पडत आहे। आता जेव्हा आपण टेन्स ओळखतो ना तर टेन्स ओळखण्यासाठी पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपण क्रियापदाच्या प्रकारावरून टेन्स ओळखतो। म्हणजे आता इथं बघा, जर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड फॉर्म असेल तर सिंपल पास्ट टेन्स, त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स असेल तर हॅज हॅव हॅड नंतर V3 येते, आणि कंटिन्युअस टेन्स जर का असेल ना तर मग क्रियापदाचं चौथं फॉर्म येते। हे आता सर्वांना माहीत असेल। ठीक आहे, आता यांनी काय म्हटलं की खालील वाक्यामध्ये टेन्स कुठला वापरण्यात आलेला आहे ते सांगा। ठीक आहे, आता बघा पहिलं ऑप्शन काय होतं की प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स। प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे काय असते? प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू आहे तो, म्हणजे त्याला आपण कॉन्टिन्युअस किंवा कंटिन्युअस टेन्स असं म्हणू शकतो। ठीक आहे, नंतर सेकंड काय होतं पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स। म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असेल, पास्ट टेन्सचा परफेक्ट टेन्स, नंतर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, नंतर काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि नंतर आहे प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे काय की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे, म्हणजे परफेक्ट टेन्सचा कंटिन्युअस टेन्स आहे अशा प्रकारे। आता इथं बघा वाक्याचा सब्जेक्ट काय इट आहे। आता हे हॅज जे आहे ना एवढं लक्षात घ्या, हॅज असेल हॅव असेल हे जे आहे ना प्रेझेंट परफेक्टमध्ये यूज होते, आणि हॅड जे असते ना पास्ट परफेक्टमध्ये। म्हणजे याच्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं थर्ड फॉर्म घ्यावा लागते V3, तरच तो परफेक्ट टेन्स होईल। आता बघा इथं काय हॅज आलेला आहे, बरोबर आहे। बिन काय तुमचं टू बीचं फॉर्म आहे, म्हणजे हे तुमचं टू बीचं थर्ड फॉर्म आहे, म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट आहे। आणि बघा हे रेनिंग काय क्रियापदाचं फोर्थ फॉर्म, म्हणजे याच्यामध्ये टेन्स कुठला यूज झालेला आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। प्रेझेंट परफेक्ट काय म्हटलं आपलं हॅज हॅव नंतर V3 पाहिजे, आणि हॅड नंतर V3, आणि तुमचं जे मेन वर्ब आहे हे चौथ्या फॉर्ममध्ये पाहिजे जे की आहे आलेलं। म्हणजे इथं प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स येणार काय तर नाही येणार। त्याच्यानंतर पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स, म्हणजे पास्ट टेन्सचा परफेक्ट टेन्स आहे का नाही आहे। त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का आहे, पण कंटिन्युअस पण आहे, त्यामुळे हे ऑप्शन नाही। तुमच्याकडे राहिलेले एकच ऑप्शन आहे प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स पण आहे आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की कंटिन्युअस टेन्स पण आहे, म्हणून इथं जे आहे ना 4 नंबरचं ऑप्शन येणार आहे। म्हणजे अशा प्रकारे अशा ट्रिक्सनं तुम्ही कुठल्याही प्रश्नाचा आन्सर काढू शकता। प्रश्नाची लेवल काही असू द्या, फक्त कन्फ्यूज केल्या जाते। त्यामुळे जेवढे विद्यार्थी आहेत नवीन त्यांना जर अशाच नवीन ट्रिक्स शिकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला